श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवर्जून ऐका. आपल्या वयाबद्दल आपण किती वर्ष जगू हे आपल्याला अनेकदा जाणून घ्यायचे असते. अनेक वेळा लोक घाबरतात आणि अगदी थोडंसं आजारी पडल्यानंतर ते विचार करू लागतात की आपले शेवटचे क्षण जवळ आले आहे की काय, आणि आपली कुंडली दाखवण्यासाठी ते ज्योतिषांकडे जातात. ज्योतिष आणि हस्तरेखाशास्त्राद्वारे अचूक वय ओळखता येते, पण त्यासाठी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण किरकोळ चुकाही व्यक्तीला तणावात टाकू शकतात. वय जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही पद्धती सांगितल्या आहेत. त्यापैकी एक पद्धत म्हणजे माणसाच्या जन्माच्या वाराच्या आधारे त्याचे वय काढणे. मानसागरी आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये वारानुसार वय काढण्याच्या पद्धतीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. या पद्धतीला रायुगणन असेही म्हणतात. त्यानुसार व्यक्तीचा जन्म होतो, त्या आधारे त्याचे वय निश्चित केले जाते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षात त्याला मृत्यू सदृश वेदना सहन कराव्या लागतील हे देखील आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम असावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, सोमवारी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय बनत असतात, परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसल्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. असे असूनही हे लोक आनंदी आणि मितभाषी असतात. चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचा विचार सतत बदलत राहतो. त्यांचा स्वभाव शांत असूनही त्यांचे मन चंचल राहते आणि ते विचारांच्या बाबतीत सतत बदलत राहतात. त्यांना आणखी एक सवय आहे, ज्यामुळे त्यांना कधीकधी नुकसान सहन करावे लागते. ते स्वतःला पूर्ण झोकून देऊन एखादे काम सुरू करतात, पण काही कामे पूर्ण केल्यानंतर दुसरे कामे समोर आली तर ते पहिले काम सोडून दुसरे काम करतात. त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या स्त्रिया दानशूर आणि धार्मिक स्वभावाच्या असतात. त्या भावनिक, संवेदनशील आणि कल्पनाशील असतात. सोमवारी जन्मलेल्या लोकांना जलीय रोगांची समस्या असू शकते. त्यांना कफ जास्त असतो, म्हणून या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते, पण त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. आता आपण बोलूया सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल. सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय 84 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 11व्या महिन्यात, 16व्या महिन्यात आणि 27व्या वर्षी धोका असतो, म्हणजेच या काळात त्यांना गंभीर त्रास होतो. नंबर 2. मित्रांनो, मंगळवारी जन्मलेले लोक रागीट, धाडसी, शिस्तप्रिय, ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात. या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडचणींवर मात करूनही नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे असतात. मंगळवारी जन्मलेल्या लोकांना स्वयंपाकाची जास्त आवड असते. हे लोक सुख आणि समृद्ध राहतात. असे लोक खोटं बोलणे सहन करत नाहीत आणि सत्याला आपले संपूर्ण समर्पण देतात. असे लोक लहान वाईट गोष्टींबद्दल त्यांचे अभिप्राय प्रदान करतात. मंगळवारी जन्मलेल्या लोकांबद्दल ही सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे आणि ते मोठ्या समस्या लवकर सोडवतात. अशा लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आणि निर्मळ असते. ज्यांचा जन्म मंगळवारी होतो अशा लोकांना तांत्रिक कार्य आणि शारीरिक शक्ती आवश्यक असलेल्या कार्यांमध्ये अधिक यश मिळते. या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतात आणि त्यांच्या आरोग्याबाबतही खूप जागरूक असतात. त्यामुळे त्यांना क्वचितच आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तथापि या लोकांना रक्ताशी संबंधित समस्या असतात आणि त्यांना काही प्रकारचे संसर्ग होण्याची देखील शक्यता असते. मंगळवारी जन्मलेल्या लोकांसाठी शुभ रंग पिवळा मानला जातो. वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाचे प्रसंग त्यांच्यासमोर येतात. त्यांच्या आजूबाजूचे लोक तसेच बनले आहेत. आता मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय 74 मानले जाते, परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि 22व्या वर्षी त्यांना धोका आहे, म्हणजेच या वर्षात काही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. नंबर 3. मित्रांनो, बुधवारी जन्मलेले लोक अष्टपैलू, प्रतिभांनी समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते. त्याचवेळी त्यांच्या वक्तृत्वामुळे ते इतरांना बोलण्यापासून थांबवतात. त्यांच्यावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. संपर्कात आलेले लोक त्यांना आवडतात. ते विशेषतः त्यांचे पालक आणि भावंडांबरोबर प्रेम करतात. नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडतात
आणि बुधवारी जन्मलेले लोक करिअरबद्दल बोलायचे तर पैसे मिळवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे त्यांच्या तार्किक आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचा त्यांना भरपूर फायदा होतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धी देखील तीक्ष्ण होते आणि ते मृदुभाषी असतात. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या भाषणाचा आणि बुद्धिमत्तेचा जास्त फायदा देखील मिळतो. जेथे गणनात्मक दृष्टिकोन किंवा भाषणाचा प्रभाव आवश्यक असतो, तथापि या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळतात. ते लोक फायनान्ससोबतच अनुवादक, पत्रकारिता, लेखन, टेलिफोन इत्यादी कामांमध्ये त्यांचे करिअर बनवू शकतात. त्यांचे प्रेम जीवन आश्चर्यकारक म्हणता येणार नाही, परंतु ते सामान्यतः चांगले आहेत. तुमच्या वाणीवर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेयसीला कसे पटवून सांगायचे हे देखील तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला कुठेतरी फिरायला घेऊन जाल. कारण बुधवारी जन्मलेले लोक आजूबाजूला योग्य वातावरण नसल्यामुळे नैराश्याला लवकर बळी देखील जाऊ शकतात. या लोकांना त्वचारोग, पचनसंस्थेची संबंधित समस्या इत्यादी देखील असू शकते. या लोकांचा शुभ रंग हिरवा मानला जातो आणि त्यांच्यासाठी तो रंग भाग्यवान देखील मानला जातो. नंबर 4. मित्रांनो, बुधवारी जन्मलेले व्यक्ती 64 वर्ष जगतात. या लोकांवर नेहमी 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षी हल्ला होण्याची शक्यता असते. म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे त्रास देखील सहन करावे लागतात. त्यामुळे बुधवारी जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करणाऱ्या श्री गणेशाची तसेच माँ दुर्गा आणि भोलेनाथ यांची पूजा करावी. धनसंपत्तीशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. त्यासोबतच बुधवारी एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे हे देखील फायदेशीर ठरते. नंबर 5. मित्रांनो, गुरुवार. या दिवशी जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी, गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या शहाणपणाने आणि सहजतेने ते सामोरे जातात. त्यांच्यातील धाडस आणि तर्कापुढे ते आपले विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात. त्यामुळे या लोकांच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव जास्त पडतो आणि ते चांगल्या संगतीच्या लोकांसोबतही मैत्री करतात. म्हणूनच त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंदच मिळतो. जर आपण गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षणाबद्दल बोललो तर ते अभ्यासात अगदी हुशार असतात. या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात. त्यामुळे त्यांची दिशाभूल होण्याची शक्यता फार कमी असते. हे लोक त्यांची टीम सदस्यांशी देखील खूप चांगले वागतात आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या ते पूर्ण करण्यात यशस्वी होतात आणि मग्न राहतात. गुरुवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. ते कमी खर्च करणारे असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा राहतो. या लोकांना पैसे वाचवण्याची खूप आवड असते आणि त्यांची आर्थिक स्थिती इतर लोकांपेक्षा खूप चांगली असते. प्रिय मित्रांनो, गुरुवारी जन्मलेले लोक सामान्यतः निरोगी असतात, परंतु असे काही आजार आहेत जे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करतात. अशा लोकांना विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह, कफ आणि फुफ्फुसाशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो. त्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या देखील असू शकतात, कारण हे लोक हुशार आणि ज्ञानी असतात. त्याचमुळे त्यांची करिअरची प्रगती केवळ अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित असते. ते शेअर मार्केटमध्ये सामील होऊनही आपले करिअर पुढे करू शकतात. ते खूप विश्वास ठेवण्याच्या योग्य असतात आणि प्रेमसंबंधांमध्ये ते एकनिष्ठ राहतात. गुरुवारी जन्मलेल्या महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्या थोड्याशा भावनिक असतात. त्यांना त्यांच्या वयाच्या 5व्या, 14व्या, 18व्या आणि 31व्या वर्षी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय 85 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 7वा महिना आणि 13वे वर्ष, 16वे वर्ष वेदनादायक असतात. जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते. नंबर 6. मित्रांनो, शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती मृदुभाषी आणि साधी असते आणि वाद घालणाऱ्या लोकांचा ती तिरस्कार करते. असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते. या लोकांना ऐश्वर्यपूर्ण जीवन आवडते. ते प्रेमाच्या बाबतीत स्वतःची ओळख निर्माण करू शकतात, तथापि ते खरे प्रेम शोधत असतात आणि जर त्यांना ते मिळालेच तर ते नातेसंबंधात खूप प्रामाणिक राहतात.
त्यांचे वैवाहिक जीवनही यशस्वीच असते. ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. ते खूप मेहनती आहेत आणि म्हणूनच ते जीवनात यशस्वी होतात. त्यांच्याकडे पैसा आहे, पण बचत करण्याकडे ते लक्ष देत नाहीत. पैसे कमावण्याचे नवनवीन माध्यम ते शोधत असले तरी शुक्रवारी जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात. त्यांना प्रवास आणि करमणूक आवडते. त्यामुळे त्यांचे करिअरही या क्षेत्रात घडते. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते संगीत, चित्रपट आणि फॅशन इंडस्ट्री तसेच लेखन क्षेत्रात हुशार मानले जातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याविषयी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मौसमी आजारांना ते सहजच बळी पडतात आणि अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास त्यांना होतो. वाढत्या वयाबरोबर वयोमानाशी संबंधित समस्या त्यांच्यावर दिसून येतात. विशेषतः सांधेदुखी, पाठदुखी असे आजार त्यांना होऊ शकतात. ते खाण्यापिण्याचे खूप शौकीन असल्यामुळे मधुमेहाचेही सहजच बळी होऊ शकतात. शुक्रवारी जन्मलेल्यांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजेच शुक्रवार, बुधवार सोबतच शुभ मानला जातो. त्यांचा भाग्यशाली अंक 6 मानला आहे. त्यांच्या स्वभावात खूप मत्सर आहे आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे प्रत्येक परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी त्यांच्यात अद्भुत क्षमता असते. त्यांना जीवनातील प्रत्येक भौतिक सुख मिळते. ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. हे लोक साहित्य, कला आणि संगीतप्रेमी आहेत. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल सांगायचे झालेच तर शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय 60 वर्ष मानले जाते. त्यांना वयाच्या 20 आणि 24व्या वर्षी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यांच्यासाठी कोणतेही विषम वर्ष असे नाही. त्यामुळेच त्यांचे वय 60 वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे. नंबर 7. मित्रांनो, शनिवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची फार गरज आहे. त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. त्यांना मज्जातंतू आणि हाडांशी संबंधित आजार जसे सांधेदुखी, शारीरिक कमजोरी, डोळ्यांच्या समस्या, कंबरदुखी किंवा पाठदुखीही असू शकते. शनिवारी जन्मलेले लोक कष्टाळू तर असतातच, पण ते कोणत्याही वातावरणाशी पटकन जुळवून घेऊ शकत नाहीत. त्यांना गटात काम करणे देखील आवडत नाही आणि ते थोडे हळवे मनाचे असतात. ते त्यांचे काम अतिशय संत गतीने करतात. त्यामुळेच अनेक वेळा हे लोकांच्या रोषाला सहज बळी पडतात. शनिवारी जन्मलेले लोक नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर धावून जातात. दान करण्यातही ते कधीच मागे नसतात. त्यांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात काही समस्यांना तोंड द्यावे लागते, पण त्यांचे आयुष्य म्हातारपणात खूप आनंदी राहते. मित्रांनो, आता बोलूया शनिवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल. शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय 101 वर्ष मानले जाते. वयाच्या 20, 25 आणि 45व्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच शनिवारी जन्मलेल्या लोकांनी संकटमोचन श्री हनुमानजींची पूजा करावी आणि शनिवारी त्यांनी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांचा जलाभिषेक दूध व दह्याने करावा. नंबर 8. मित्रांनो, रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. सूर्य सिंह राशीचा सूर्यस्वामी आहे. म्हणजेच सिंह राशीला स्वतंत्र आवडते. म्हणूनच रविवारी जन्मलेल्या लोकांना कधीही कोणाच्याही अधीन राहून काम करणे अजिबात आवडत नाही. त्यांना धार्मिक कार्यातही रस असतो. जर या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात खूप चांगले परिणाम देतात. रविवार हा भगवान सूर्याचा दिवस आहे आणि जर काम नेमून दिले तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात. रविवार हा भगवान सूर्याचा दिवस मानला आहे. रविवारी जन्मलेला व्यक्ती कमी बोलतो, पण विचारपूर्वक बोलतो आणि त्याच्या बोलण्याचा वेगळा प्रभाव सर्वांवर पडतो. साहित्य, शिक्षण, कला या क्षेत्रात ते सहज यश मिळवतात. ते विश्वासू असतात आणि त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र यांच्याशी नेहमी संबंध ठेवतात. रविवारी जन्मलेले व्यक्तीचे वय 65 वर्ष मानले जाते. या लोकांसाठी जन्मानंतर पहिला आणि 6व्या महिन्यात धोका असतो आणि 13व्या
आणि 22व्या वर्षी म्हणजेच या वयात त्यांना मृत्यूसारखा त्रास देखील होऊ शकतो. मित्रांनो, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र हे केवळ तुमचा विश्वास आणि श्रद्धेवर आधारित आहे. हे उपाय आणि सल्ला तुम्ही वापरून पहा. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही, तरी याची खात्री करून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आभारी आहोत.